नमस्कार मित्रांनो, नीरज भुवड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थंबल बघून आयडिया आलीच असेल कुठे चाललो आहे. तर सकाळचे वाजले आता 3:30 वाजलेत. आम्ही ॲक्च्युली 2:30ला निघालो होतो विरारहून. आता ठाणा क्रॉस केला आहे, मी ठाण्याला आहोत. तर ॲक्च्युली विरारहून निघाल्यापासून कॅमेरा ऑन नाही केला. रात्री टाईम होता आहे, माझाही फोकस बसत नव्हता आणि आम्हाला ठाणा लवकर यायचं होतं ठाण्याला. कारण घोडबंदरला सध्या काम चालू आहे हायवेचं, तर गर्दी खूप असते, ट्रॅफिक खूप. तर मग ठाण्याला पोचलो, ट्रॅफिक काही भेटलं नाही. तर बोललो आता टाईम भेटला तर कॅमेरा चालू केला आहे. पण ॲक्च्युली कॅमेरा माउंट विसरलो, एक्स्ट्रा माउंट होतं, त्याच्यामुळे अँगल थोडा खाली येते, व्ह्यू तेवढा प्रॉपर भेटत नसेल. तर त्यासाठी सॉरी. विचार करतो आहे सकाळीच चालू करायचं ब्लॉग करायला, कारण रात्र लक्ष लागत नाही. आणि आम्हाला जेवढा रस्ता कवर करायचा तेवढं ट्राय करतो आहे कवर करायला, कारण सोबत दुसराही पार्टनर आहे जो बाईक घेऊन येते. आता वाजले 6 आणि आम्ही रोव्याला पोचलो आहे. माणगावच्या थोडं मागे माणगाव. हे मध्ये पॅचेस आहेत, सोबत चाललं आहे, मित्र आहेत, दोघंजणं पुढे गाडी चालतात. रायडर TVS रायडर. बघूया लक्ष आहे का? हे बघा इकडे बघा, इकडे चल पल्लो येते, सोबत आहे, चाललो आहे सोबत. आणि दिसते माणगावला ब्रेक घेऊ, थोडं वेळ थांबू, कंटाळा चालवून मी ॲक्च्युली सिंगल हँड चालवते गाडी आणि ते दोघंजण आहेत ते थोडे करतात एक्सचेंज. आणि हा बघा मध्येच वन वे चालू आहे. बघा कधी हा रस्ता संपेल. आणि यार हे मध्ये 2 स्पीड ब्रेकर ना, अरे सिंगल ठेवा ना यार, फार कडक झालेत. आता बसवत नाही गाडीवर, इतके दुखायला लागले. जाऊ दे, आता मागच्याला आठवण करून दिली की तो गाडीत थांबवायला सांगेल, त्याच्यामुळे आता असं काय बोलत नाही. जाऊ दे, ऐकला तर बडबड करत बसेल. पोलादपूरला थोडा ब्रेक घेतलेला आहे, पोलादपूरच्या घाटामध्ये, कशेडी घाटामध्ये. आणि आत्ता इथून निघायचं. आता आम्ही थांबणार आता नाही, आता मी चिपळूणलाच थांबणार. मग खेडवीडमध्ये काहीच थांबायचं नाही. हे दोघेजणं चालले मध्ये एवढे फास्ट जातात, पुढे जातात, कुठे जातात आम्हाला शोधावं लागतं. आणि मग कधी राहिले तर मागे आहेत की. ते पोलीस जाऊ दे. ओके सर, चालू आहे का बोगदा? चालू आहे का? जायचं बाईक अलाउड? येस बाईक अलाउड आहे. आणि बोगद्यामधून आम्ही जाणार आहोत कशेडी गाडीदा. या वर्षी नाही जाणार, मिसिंग येताना बघू, येताना भेटलं जायला ते तिकडूनच येऊ. पण आता बोगद्यातून जायचं आहे. हो, माझ्या मागचा किती खुश आहे, त्याला तर बोगदाच बघायचा होता आणि मलाही ॲक्च्युली बोगदा बघायचं होतं. तो डोंगरातून पकडला, तो बोगदा बोलतो, तो बोगदा मला बघायचं होतं ॲक्च्युली. आज बघणार. तर मागचे कुठे तरी दोघेजण कुठं राहिले, येतात की नाही? ओके दिसत आहेत, येत आहेत. तर आता आम्ही बोगद्यातून जाणार. तो बघ तो पण खूप एक्सायटेड आहे. कोकणातली माणसंच वेगळी, कशामध्ये पण एक्सायटेड होतात. आणि आता तर गावी जायचं म्हटलं फुल एक्सायटेड, फुल म्हणजे फुल. थांबायला म्हणत नाही, बोलतो नॉनस्टॉपच जाऊया आता. आणि बोगदा जवळ आलेला आहे, दिसतं ना, एकदम समोरच आहे आपल्या. कधी जातात मध्ये आलेला आहे. सगळ्या व्हिडिओ काढतो पण काढून ठेव. घेतला तर नवीन OnePlus, पार्टीला दिलेच नाही, काढून घे. पोलीस वगैरे काय नाही. हां दिसतं आलेलं फायनली. आपल्या तिरंग्याचंही केलं त्याला कलर. ओके, एवढं कालो आलं, उजेड आलाय, लाईटी आहेत ऑलमोस्ट काम. आणि हे बघा इकडे तेवढं फार काम नाही झालं, काम चालू आहे, त्याच्यामुळे सिंगल वे चालू केलं आहे. अच्छा, हो शांत, थंड बघ किती वाटते सोप्या. भारी ना? म्हणजे पाणी कातला पाणी पाझरत आहे, उपलट आहे वाटते. वाव एवढं बाईक वाजून असं बघतात ना, पहिल्यांदा जातो आहे मी. पुण्या साईडला नाही गेलो आहे, म्हणजे 4 व्हीलरमधून गेलो. बाईकवरून पहिल्यांदा जातो आहे, भारी वाटतं आहे. शांत, आवाज बघा तुमच्या गाडीचा आवाज बघ. उपलट भरपूर आहे, भरपूर पाणी आहे. केवढं वेगळंच वाटतं रे गाडी चालवायला. शूट कर. आणि आपल्या चालले ओ हो
पाववाला कुठं चाललं आहे? कुठली आहे रे गाडी? 50 केमटी काय ना 50 PPT केनिटी बापर डिपर चालू आहे त्यांचे. आणि लाईट इकडे समाप्त झालेली आहे आणि अंधार कालोखालीला आहे. हेडलाईट चालू. हे वेगळंच वाटतं चालवायला. पुढचं दिसत नाही मला एवढे हेडलाईट समोर असून पण. दुसरी मागून गाडी पण येत नाही यार. थोडं उजेड आला असता. हा कुठे राहिला रे? जितू कुठे राहिला? वाव छान वाटतं. येण्याची ती जाण्याची. भरपूर काम बाकी आहे. नाही हा वर्ष तर नक्कीच नाही होणार. पुढच्या वर्षी नक्कीच येणार आहे. चालून जात आहे पाणी बघितले. अरे बापरे हे बघ पाणी पडलं वरतून पाणी पडलं सोप्या. आणि बोगदा संपत आलेला आहे. रस्ता वा 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 असं वाटतच नाही. इकडून तो रस्ता होता जुना रस्ता. खूप 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 चेंज. फक्त मिस यार आजूबाजूला झाडं नाहीत. पहिले सावली असायची आता ती भेटत नाही. असं एखादं झाड भेटतं बाकीचा पूर्ण रस्ता ओसाड पडल्यासारखा. फक्त गाडी पलवत राहायची. आईला त्या ड्रीम11च्या तिथे 1 करोड जिंकत पण नाही. एकदा जिंकलो असतो ना कायमचा गावाला चाललो असतो. कशाला मुंबईमध्ये राहायचं. आता गिम्मी फाटा रोडवर आहोत. इथून साधारण आम्हाला 20-25 मिनटं जातील. 17 किलोमीटर आहे इकडून प्रॉपर गावी पोचायला. वाडीमध्ये बेबे गावामध्ये जायला आम्हाला. ओहो झाड सोप्या आंबे बघ किती लागले आहेत. पाडूया काय? आता सध्या घरी जायची घाई लागली. आणि आता वाजलेत 11 वाजले असतील. 10:30 10 वाजून 40 मिनटं झाले. आणि आम्ही आमच्या वाडीच्या जवळ पोचलेलो आहोत. 2 किलोमीटर असेल. 1-2 किलोमीटर. हा नवीन रस्ता बांधला आहे. हो नवीन रस्ता केला आहे. आणि राबोईवाडी आले. बाजूला दिसते ना खाडी त्याच्यासमोर लागतो दाभोल वगैरे गेलो की. आणि ही आमची पट्टी. संध्याकाळचा आम्ही इकडेच येतो. संध्याकाळचा खूप छान व्ह्यू येतो. 5-6 वाजता यायचं शांत बसून जायचं रिलॅक्स. जवळ आलोय. हे कुठे आहेत रे? 2 जण कुठे आहेत मागून पाठोपाठ आहेत. ते काय थांबणार नाहीत. तर गाव जवळ आलं आहे ना राहत नसेल. आणि इकडे शांत इकडे सोप्या खाजनात बघ भरती आहे काय? खेकडं पकडायला हे नंतर. आणि इथून शेरीची वाडी डापलेवाडी शेरीची वाडी. आणि आमच्या नाटकाचं पोस्टर लागलेलं आहे. पूजा आहे ना. थोडा चढ आहे. रस्ता ठीकठाक आहे. आणि इथून पोचतोय आम्ही आमच्या वाडीमध्ये. आम्ही डायरेक्ट वर नाही जाणार. मला डायरेक्ट घराच्या बाजूलाच थांबवायची गाडी. तिकडेच घेऊन जाते. पोचलो आहोत वाडीमध्ये. सगळी माणसं गेले कुठे? शांत गुरच आहेत फक्त. आहेत पुरं आहेत. कोण नाही अड्डा केलेला याच्याबरोबर. फलाली आलेला आहोत. फायनली पोचलो. 7 तासाची रनिंग 7-8 तासाची रनिंग कंटिन्यू गाडी चालवून. नाही जाणार हो.